जातीपातीचा विष शरद पवार यांनी पसरवलं. शरद पवार यांनी महाराष्ट्राची घाण केली असा घणाघात राज ठाकरे यांनी शरद पवार यांच्यावर केला. शरद पवार यांच्यामुळे महाराष्ट्रामध्ये जातीपातीचं राजकारण सुरू झाल्याचंही राज ठाकरे म्हणाले. कर्जत मतदारसंघामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला धक्का बसलाय. रायगड जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्षांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे, तर खोपोलीच्या माजी नगराध्यक्षांनी पक्षाला रामराम ठोकलाय. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये योग्य सन्मान दिला जात नसल्याचा आरोप करत कर्जत खालापूरमधील अनेक पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केलाय. पण काही गोष्टीच्या तांत्रिकदृष्ट्या भाजपचे बंडखोर उमेदवार आणि भाजप युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब यांची हकालपट्टी करण्यात आली. सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातून विशाल परब यांनी बंडखोरी केली आहे. वरिष्ठ नेत्यांनी समज देऊन सुद्धा परबांनी उमेदवारी अर्ज मागे न घेतल्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. सांगलीचे खासदार विशाल पाटलांनी तासगावमधील पैसे वाटपावरून माजी खासदार संजय काका पाटील यांच्यावर टीका केली. रोहित पाटलांकडून पैसे वाटप करण्यात आल्याचा आरोप हा हास्यास्पद आहे. जनतेची दिशाभूल करणं हा संजय काका पाटलांचा जुना फॉर्म्युलाच आहे, अशी टीका विशाल पाटलांनी केली आहे. सम्राट महाडिक यांचा विधिमंडळापेक्षाही मोठा सन्मान होईल अशी ग्वाही भाजपचे नेते प्रवीण दरेकरांनी दिलेली आहे. सांगलीच्या शिराळा मतदारसंघातून सम्राट महाडिक यांनी माघार घेतली. शिराळा इथं पार पडलेल्या महाडिक समर्थक कार्यकर्ता मेळाव्यामध्ये दरेकरांनी ही ग्वाही दिली. अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार हरीश अलीम चंदानी यांनी भाजपच्या सर्व पदांचा राजीनामा दिला. विधानसभा निवडणुकीतून माघार न घेण्याचा निर्णय त्यांनी घेतलाय आणि यामुळे भाजपची डोकेदुखी वाढली. संजय राऊत यांचे भाऊ आमदार सुनील राऊत यांच्यावर विक्रोळी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय. शिवसेना उमेदवार सुवर्णा करंजे यांनी महिलेचा विनयभंग तसंच अपशब्द वापरल्यामुळे गुन्हा दाखल केला आहे. कल्याणमधील उमेदवार विश्वनाथ भोईर यांच्या कार्यालयाच्या उद्घाटनावेळी मुख्यमंत्र्यांनी महाविकास आघाडीवर टीका केली आहे. महाविकास आघाडीनं लाडकी बहीण योजनेशी संबंधित अधिकाऱ्यांना जेलमध्ये टाकू असं म्हटलं होतं, मात्र ही योजना सुरू राहण्यासाठी आम्ही जेलमध्ये जायला तयार आहोत असं शिंदेंनी म्हटलं. रायगडमधील बंडखोर उमेदवार आणि भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष दिलीप भोईर यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. पक्षविरोधी कारवाया केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवत त्यांना पक्षातून 6 वर्षांसाठी निलंबित करण्यात आले. वाशिम जिल्ह्यातील 3 विधानसभा मतदारसंघात 100 पैकी 38 उमेदवारांनी माघार घेतली आहे आणि त्यामुळे निवडणूक रिंगणामध्ये आता 62 उमेदवार आहेत. आजपासून निवडणूक प्रचाराला सुरुवात होणार असून चुरशीची लढत पाहायला मिळणार आहे. बोईसर मतदारसंघात शिवसेनेचे उमेदवार जगदीश धोडी यांनी माघार घेतली. त्यामुळे महायुतीकडून विलास तरे तसंच महाविकास आघाडीकडून विश्वास वळवी तर बहुजन विकास आघाडीकडून आमदार राजेश पाटील अशी तिरंगी लढत पाहायला मिळणार आहे. रायगडमध्ये महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये बंडखोरी झाली आहे. महाविकास आघाडीचे घटक पक्ष असलेल्या शेकाप आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामधील समझोता हा असफल ठरलेला आहे. अलिबागमधील शिवसेना ठाकरेंचे उमेदवार सुरेंद्र म्हात्रे यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला, मात्र पनवेल, उरण आणि पेठ मतदारसंघामध्ये दोन्ही पक्षांचे उमेदवार एकमेकांसमोर ठाकले आहेत. भंडारा जिल्ह्यातील 3 विधानसभा मतदारसंघात बंडखोरी रोखण्यासाठी वरिष्ठ नेत्यांना अपयश आले. महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे पूजा ठक्कर यांना उमेदवारी मिळालेली आहे. त्यामुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून बंडखोर नरेंद्र पहाडे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला, तर शिवसेनेकडून नरेंद्र भोंडेकर रिंगणामध्ये उतरल्यामुळे भंडारामध्ये तिरंगी लढत पाहायला मिळणार आहे. धुळे ग्रामीण मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीमध्ये बंडखोरी झाली आहे. ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी सहसंपर्क प्रमुख हिलाल माळी यांची उमेदवारी कायम आहे. हिलाल माळी यांनी सहसंपर्क प्रमुख पदाचा राजीनामा देत धुळे ग्रामीण मतदारसंघात उमेदवारी अर्ज दाखल केला होता. अलिबागमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सुरेंद्र म्हात्रे यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला. मातोश्रीवरून आलेल्या आदेशानुसार अर्ज मागे घेतल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आणि यामुळे अलिबागमध्ये शेकापला दिलासा मिळाला असून चित्रलेखा पाटील निवडणूक लढवत आहेत. महायुतीमधील 90 ते 95% बंडखोरांनी आपले अर्ज मागे घेतलेत. 2 ते 3% लोक अद्यापही राहिलेले आहेत आणि त्या संदर्भात महायुती निर्णय घेणार असल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी म्हटलंय. तिन्ही पक्षाचे उमेदवार असले तरी ते महायुतीच्याच मागे उभे राहतील असं फडणवीस म्हणाले.
गडचिरोलीच्या अहेरी विधानसभा क्षेत्रामध्ये भाजपच्या बंडखोर राजे अंबरीश आत्राम मैदानामध्ये कायम आहेत। या मतदारसंघात आत्राम आडनावाचे 4 प्रमुख उमेदवार रिंगणामध्ये आहेत। राष्ट्रवादीला ही जागा गेल्यानंतर विद्यमान मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांना ही उमेदवारी देण्यात आली। वाशिमच्या रिसोड विधानसभा मतदारसंघात भाजप नेते अनंतराव देशमुख यांनी बंडखोरी कायम ठेवली आहे आणि यामुळे या मतदारसंघात तिरंगी लढत पाहायला मिळणार आहे। आम्ही लढायला तयार असून याआधी सुद्धा अनंतराव देशमुख यांचा पराभव केला होता। आताही आमचाच विजय होईल असा विश्वास शिवसेनेच्या उमेदवार भावना गवळी यांनी व्यक्त केला आहे। भाजप नेत्या हिना गावित यांनी बंडखोरी कायम ठेवली आहे। नंदुरबारच्या अक्कलकुवा मतदारसंघातून हिना या अपक्ष निवडणूक लढवणार आहेत। महायुतीकडून ही जागा शिवसेनेच्या आमच्या पाडवी यांना मिळाली आहे। काँग्रेसचा हा बालेकिल्ला आपल्याकडे घेण्यासाठी गावित कुटुंबियांनी कंबर कसली। आदिवासी दलित अकोल्यामध्ये महाविकास आघाडी आणि महायुतीच्या बंडखोरांना रोखण्यात अपयश आलं। भाजपचे माजी नगरसेवक हरीश अलीम चंदाने अपक्ष लढण्यावर ठाम आहेत, तर अकोटमध्ये महाविकास आघाडीचे मित्रपक्ष असलेल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार रामप्रभू तराळे यांनीही निवडणुकीतून माघार घेतलेली नाही। जालन्याच्या घनसावंगीमध्ये भाजपचे सतीश घाटगे यांची बंडखोरी कायम आहे। घनसावंगी मतदारसंघ महायुतीमध्ये शिवसेनेला सुटला होता, मात्र ही जागा भाजपला सोडण्याचा घाटगे यांचा आग्रह होता। मुख्यमंत्री शिंदेंनी घाटगे यांच्याशी चर्चा करत मनधरणीचा प्रयत्न केला होता, मात्र ते अपक्ष लढण्यावर कायम आहेत। नांदेड शहरातील दोन्ही मतदारसंघात भाजपमधून बंडखोरी कायम आहे। नांदेड उत्तरमधून भाजपचे मिलिंद देशमुख आणि नांदेड दक्षिणमधून दिलीप कत्रे यांनी बंडखोरी कायम ठेवलेली आहे, तर मुख्यमंत्री शिंदेचे माजी स्वीय सचिव बालाजी खतगावकर यांनी आपली उमेदवारी मागे घेतलेली नाही। जुन्नर विधानसभा मतदारसंघात महायुतीमध्ये बिघाडी झाली। भाजपच्या आशा भुसके आणि शिवसेनेचे माजी आमदार शरद सोनवणे यांनी आपला उमेदवारी अर्ज कायम ठेवत अपक्ष म्हणून निवडणूक लढण्याचा निर्णय घेतलेला आहे। मोर्शी आणि आष्टी विधानसभा मतदारसंघात महायुतीमध्ये मैत्रीपूर्ण लढत होणार आहे। मोर्शी मतदारसंघात राष्ट्रवादीकडून देवेंद्र भुयार तर भाजपकडून चंदू यावलकर हे मैदानामध्ये उतरले। आष्टी विधानसभा मतदारसंघात भाजपकडून सुरेश धस तर अपक्ष उमेदवार बाळासाहेब आजबे यांच्यामध्ये सामना होणार आहे। अकोल्यामध्ये महाविकास आघाडीचे बंडखोर उमेदवार राजेश मिश्रा आणि भाजपच्या पदाधिकाऱ्यांमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेरच बाचाबाची झाली। राजेश मिश्रा यांनी उमेदवारी अर्ज मागे न घेतल्यामुळे भाजप पदाधिकारी आणि मिश्रा यांच्या समर्थकांमध्ये भांडण झालं। कोल्हापूर उत्तर मतदारसंघात काँग्रेसचे बंडखोर राजेश लाटकर यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे न घेतल्यामुळे काँग्रेसच्या उमेदवार मधुरिमा राजे छत्रपती यांनी निवडणुकीमधून माघार घेतलेली आहे। माघारीच्या वेळी काँग्रेसचे खासदार शाहू महाराज छत्रपती आणि काँग्रेसचे नेते सतेज पाटील यांनी कार्यकर्त्यांवर चांगला संताप व्यक्त केला। काँग्रेस नेते सतेज पाटील यांना कार्यकर्त्यांसमोर अश्रू अनावर झाले। कोल्हापूर उत्तरमधून काँग्रेस उमेदवारांना अचानक माघार घेतली आणि त्यामुळे सतेज पाटील यांच्यावर नामुष्की ओढवली। त्याला सामोरं जायचं सामर्थ्य तुका ठाण्यातील कोपरी पाच पाखाडी मतदारसंघामध्ये शिवसेना ठाकरे गटातून केदार दिघे यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर काँग्रेस पक्षाचे मनोज शिंदे यांना उमेदवारी अर्ज दाखल केला होता, मात्र मनोज शिंदे यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला नसून याच मतदारसंघातून निवडणूक लढण्यावर ते ठाम आहेत। धुळ्यामधील शिंदखेडा विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीमध्ये बंडखोरी झाली आहे। काँग्रेस जिल्हाध्यक्ष श्याम सनेर यांनी उमेदवारी कायम ठेवलेली आहे। या ठिकाणी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे संदीप बेडसे यांना उमेदवारी देण्यात आली आहे। जालना जिल्ह्यामध्ये परतूरमध्ये काँग्रेसचे बंडखोर उमेदवार सुरेश कुमार जेथलिया यांची बंडखोरी कायम आहे। परतूरची जागा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला सुटल्यामुळे जेथलिया यांनी बंडखोरी करत लढण्यावर त्यांनी ठाम आहेत। यवतमाळच्या उमरखेड या मतदारसंघामध्ये काँग्रेसचे माजी आमदार विजय खडसे यांनी बंडखोरी कायम ठेवली। काँग्रेसचे अधिकृत उमेदवार साहेबराव कांबळे यांच्या विरोधात त्यांनी दंड थोपटले। सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघात उमेदवारी अर्ज मागे घेण्यावरून नाट्यमय घडामोडी झाल्या। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे बंडखोर उमेदवार तौफिक शेख यांचा उमेदवारी अर्ज मागे घेऊनही कायम राहिला। अर्ज मागे घेण्यासाठी 2 मिनिटं उशीर झाल्यामुळे त्यांचा उमेदवारी अर्ज कायम राहिला।
हिंगोली मतदारसंघातून काँग्रेसचे आमदार भाऊराव पाटील गोरेकर यांनी बंडखोरी करत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता. काँग्रेसच्या शिष्टमंडळानं त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला, मात्र भाऊरावांनी निवडणुकीतून माघार न घेता उमेदवारी कायम ठेवली आहे. चंद्रपूरच्या राजुरा विधानसभा क्षेत्रातून भाजपच्या बंडखोर माजी आमदारांनी निवडणूक अर्ज परत घेतले आहेत. भाजपचे जिल्हा परिषद अध्यक्ष देवराव भोंगळे यांना दिलासा मिळाला. माजी आमदार सुदर्शन निमकर आणि माजी आमदार संजय धोटे यांनी उमेदवारी अर्ज परत केले. चंद्रपूरच्या वरोरा विधानसभा क्षेत्रातून महायुतीच्या 3 उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज परत केले. करण देवतळे यांच्या उमेदवारीला त्यांनी पाठिंबा दिला. राष्ट्रीय ओबीसी आयोगाचे हंसराज अहिर हे भाजपचे बंडखोरांचे अर्ज परत घेण्यासाठी मनधरणी करत होते. धुळे शहर विधानसभा मतदारसंघात सकल मराठा समाजाच्या 2 उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते, ते त्यांनी मागे घेतले. मनोज जरांगी यांनी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आदेश देण्यानंतर राजेंद्र काळे आणि विनोद जगताप या 2 उमेदवारांनी अर्ज मागे घेतले. शिरूर हवेली विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीचे बंडखोर नेते शांताराम कटके यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला. आयात उमेदवाराला पक्षानं संधी देऊन एकनिष्ठ असलेल्यांवर अन्याय केला अशी नाराजी शांताराम कटके यांनी व्यक्त केली. शिरूर हवेली विधानसभेचे भाजपचे बंडखोर प्रदीप कंद यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. महायुतीचा एकनिष्ठेनं प्रचार करणार असल्याचं विधानही त्यांनी केलं. अहिल्यानगरच्या श्रीगोंदा मतदारसंघात भाजप पक्षाकडून प्रतिभा पाचपुते जागेवर विक्रम पाचपुते यांना उमेदवारी देण्यात आली. अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी हा बदल करण्यात आला. यावेळी विक्रम पाचपुते यांनी उमेदवारी अर्ज कायम ठेवला, तर प्रतिभा पाचपुते यांनी माघार घेतली.